श्लोक 37. श्रीराम सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा धाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. भक्ताच्या रक्षणासाठी देव सतत धावून येतो. हा विश्वास श्री समर्थ सतत वेगवेगळ्या उपमांनी पटवून देत आहेत. इथं त्यांनी चक्रवाक पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. चक्रवाक पक्षी नेहमी पाण्याच्या आश्रयानं राहतो. दिवसभर एकत्र हिंडणारे चक्रवाक आणि चक्रवाकी रात्री नदीच्या विरुद्ध तीरावर अडकतात. ते दोघंही एकमेकांना साथ घालून मी इथं आहे, मी इथं आहे असं सांगतात. ज्यावेळी चक्रवाक दुसऱ्या तीराकडे जायला निघतो तेव्हा चक्रवाकी पलीकडच्या तीरावर जायला निघते. मिलनाच्या उत्सुकतेनं दोघंही असेच रात्रभर हिंडतात, पण त्यांची चुकामुक होते. तेवढ्यात सूर्योदय होतो. इथं मार्तंड म्हणजे सूर्य. पसायदानामध्ये सुद्धा मार्तंड या शब्दाचा अर्थ सूर्य असाच आहे. हा मार्तंड म्हणजे सूर्य त्या दोघांच्या मदतीला धावून येतो आणि सूर्याच्या कोवळ्या सुवर्ण किरणांच्या प्रकाशामध्ये त्यांचं मिलन होतं. दुःखाचा आधार नाहीसा होऊन सुखाचा प्रकाश पसरतो. त्याप्रमाणेच भक्ताच्या रक्षणासाठी परमेश्वर धावून येतो. परमेश्वर हा भक्ताचा रक्षक आहे, पालक आहे. अनन्यपणे भक्ती करणाऱ्या भक्ताची जबाबदारी देव नेहमीच स्वीकारतो. अगदी अलीकडेच वाचलेली एक कथा या निमित्तानं आठवली, ती सांगतो. एक उच्च शिक्षित मुलगी परदेशामध्ये नोकरीसाठी जाते. एका रात्री तिचं काम लांबतं आणि तिला घरी परतायला उशीर होतो. कंपनीच्या गाडीने ती येते, पण ज्या ठिकाणी ती राहत असते त्या अरुंद रस्त्यावरती गाडी आतपर्यंत जाऊ शकत नाही आणि म्हणून ती तिथंच उतरते. खरं तर तो भाग गुंडांचा भाग म्हणून प्रसिद्ध असतो आणि तिथं गुंड उभे असणार याची तिला खात्री असते. ती मनातून रामरक्षा म्हणत म्हणत वाटचाल करत असते. आतसज्ज धनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषंग संगिनौ, रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम्. हा श्लोक चालू होतो आणि ती सुखरूप घरी पोचते. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा निघाल्यावर त्यांच्यातला एक गुंड तिला विचारतो, इथं तुझं कुणीही नाही आहे, मग काल रात्री 2 बंदूकधारी तुझ्या बाजूनं कसे जात होते? ती काहीच उत्तर देत नाही. तिच्या डोळ्यातून पाणी येतं आणि तिच्या लक्षात येतं की राम आणि लक्ष्मण पोलिसांच्या रूपानं आपल्या मदतीला आले होते, पण आपण त्यांना पाहू शकलो नाही. उलट त्या गुंडानं त्यांना पाहिलं. या श्लोकाचा अर्थ असा आहे की धनुष्यबाण धारण केलेले राम लक्ष्मण सदैव माझ्या मागं पुढं राहून माझं रक्षण करत. तिनं अनन्य भावानं साथ घालताच परमेश्वर तिच्या मदतीला धावून आला. तशाच कथा संत सखुबाई, द्रौपदी वस्त्रहरणातल्या तिच्या रक्षणाचा प्रसंग, जनाबाई, दामाजी पंतांची पत्नी, संत गोरा कुंभार अशा अनेक घटनांमध्ये दिसतात. हा जो भक्त रक्षणाचा गुणधर्म आहे तोच सगळीकडे गाजत असतो. निशाण या शब्दाचा अर्थ या श्लोकामध्ये 3 प्रकारे लावता येतो. एक म्हणजे नगाऱ्यासारखं वाद्य. नगारा वाजवावा त्याप्रमाणे हरिभक्ती उद्घोषानं करावी. त्यासाठी कोणतीही भिडभाड किंवा संकोच मानायचं कारण नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष ही वारकरी संप्रदायाची रीत आहे. लयबद्ध टाळ वाजू लागले, मृदुंगाचा ठेका घणघणू लागला आणि त्यात नामाचा गजर होऊ लागला की एरवी फारशी भाविक नसलेली माणसंसुद्धा रोमांचित होतात आणि त्यात सामील होतात. यामध्ये जी सामुदायिकता असते ती सर्वसामान्य माणसाला सुद्धा भुरळ पडते. ध्वजपताका झेंडा, भगवंताच्या भक्तीचं निशाण किंवा झेंडा उंच फडकत राहू दे, त्याचा झेंडा अटके पार जाऊ दे, हा दुसरा अर्थ आहे. भक्तीचा जो अनन्य भाव, त्याची उत्कटता, यासंबंधी असणारं प्रेम यातून प्रगट होतं. स्वतःचा उद्धार करून घ्यावा, दुसऱ्यांना मार्गदर्शन करावं आणि हरिभक्तीचं भूषण अभिमानानं मिरवावं, हा उद्देश यातून प्रगट होतो. आणि तिसरं म्हणजे लक्ष. एखादं सावज टिपण्यासाठी जसं लक्ष ठेवून बाण सोडावा, तसं पारमार्थिक लक्ष गाठण्यासाठी हरिभक्तीचा बाण करावा. परमार्थ साधण्यासाठी एकाग्रता, स्थिरता आणि विवेक या तिन्ही गोष्टींची जरुरी असते. संकटाचा परिहार व्हावा, सुख लाभावं, हा या उपदेशामागचा अर्थ आहे.
भक्त आणि भगवंत म्हणजे जणू काही एका झाडावर वस्ती करणारे दोन पक्षी आहेत. भक्ताला भगवंता वाचून आणि भगवंताला भक्ता वाचून चैन पडू नये इतकी उच्च प्रतीची साधना भक्तानं करावी. परमेश्वर भक्तवत्सल आहे, दयाळू आहे. आपल्यावर कोणतंही संकट आलं तर आपल्याला सर्वप्रथम परमेश्वराची आठवण होते आणि भक्तानं आर्ततेनं मारलेली हाक ऐकली की भगवंतालाही चैन पडत नाही. तो त्वरेनं धावून येतो. याचा अनुभवही आपण सर्वसामान्य माणसं रोजच्या जीवनामध्ये नक्कीच घेत असतो. जय जय रघुवीर समर्थ. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम.